एका मुलीनं मराठी इंडस्ट्रीमध्ये येऊन फक्त ॲक्टिंग नाही केली, तर ग्लॅमर, कॉन्फिडन्स आणि फिअरलेस पर्सनॅलिटीची कम्प्लिटली नवीन डेफिनेशन तयार केली. ही आहे साई ताम्हणकर. 25 जून 1986ला सांगली, महाराष्ट्रामध्ये जन्मलेली साईला लहानपणापासूनच ॲक्टिंग, डान्सिंग आणि परफॉर्मिंग आर्ट्सची खूप आवड होती. स्कूल आणि कॉलेजमध्ये कल्चरल इव्हेंट्स असले की साई नेहमी स्टेजवर दिसायची. कॅमेरासमोर येणं आणि लोकांसमोर परफॉर्म करणं तिला नॅचरली जमायचं. पण त्यावेळेस ॲक्टिंग फील्डमध्ये करिअर करणं इतकं इझी नव्हतं, एस्पेशली मराठी मुलीसाठी. स्टेबल करिअर सोडून एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये येणं म्हणजे मोठा रिस्क होता. पण साईला एक गोष्ट क्लिअर होती, तिला ऑर्डिनरी लाईफ जगायची नव्हती. करिअरची सुरुवात तिने मराठी सिरियल्सपासून केली. सुरुवातीच्या काळात तिला खूप स्ट्रगल करावा लागला. ऑडिशन्स, वेटिंग, रिजेक्शन हे सगळं तिने खूप वेळा फेस केलं. काही वेळा तर रोल ऑलमोस्ट फायनल होऊन पण कॅन्सल झाला. पण साईने कधी गिव्हअप नाही केला. तिचं कॉन्फिडन्स आणि डिटर्मिनेशन खूप स्ट्रॉंग होतं. इंडस्ट्रीमध्ये सर्व्हायव्हल करायचं असेल तर पेशन्स आणि सेल्फ बिलीफ खूप इम्पॉर्टंट असतं, आणि साईकडे दोन्ही गोष्टी होत्या. हळूहळू लोकांना तिची स्क्रीन प्रेझेन्स लक्षात यायला लागली. कॅमेरासमोर तिचा कॉन्फिडन्स वेगळाच दिसायचा. तिच्या एक्सप्रेशन्समध्ये नॅचरल फील होता. ती ॲक्टिंग करते असं वाटायचं नाही, तर ती कॅरेक्टर जगते असा फील यायचा. त्यावेळेस मराठी सिनेमामध्ये ग्लॅमरस ॲक्ट्रेसेस खूप कमी होत्या. बोल्ड रोल्स करायला पण ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेसेस दोन्ही घाबरायचे. पण साई ताम्हणकरने हा ट्रेंड कम्प्लिटली बदलून टाकला. ती स्क्रीनवर आली की फक्त हिरोईन म्हणून नाही, तर फुल कॉन्फिडन्स आणि ॲटिट्यूड घेऊन यायची. तिचा ड्रेसिंग स्टाईल, बॉडी लँग्वेज आणि फिअरलेस ॲक्टिंगमुळे ती इंडस्ट्रीमध्ये वेगळीच दिसायला लागली. दुनियादारी, क्लासमेट्स, पुणे 52, बालक पालक, नो एंट्री, पुढे धोका आहे सारख्या मूव्हीजमुळे साई खूप पॉप्युलर झाली. एस्पेशली दुनियादारीमध्ये तिचा रोल ऑडियन्सला खूप आवडला. मराठी यूथमध्ये तिची क्रेज खूप वाढली. तिचा ॲक्टिंग स्टाईल मॉडर्न होता, पण इमोशनली पण स्ट्रॉंग होता. पुणे 52 सारख्या मूव्हीमध्ये तिने बोल्ड आणि कॉम्प्लिकेटेड रोल करून सगळ्यांना सरप्राईज केलं. त्यावेळेस मराठी सिनेमामध्ये अशा टाईपचे कॅरेक्टर्स खूप लेअर होते. पण साईने प्रूव्ह केलं की मराठी ॲक्ट्रेसेस पण एक्सपेरिमेंटल रोल्स परफेक्टली कॅरी करू शकतात. बालक पालक मूव्हीमुळे तर तिची पॉप्युलॅरिटी खूपच जास्त झाली. मूव्हीचा सब्जेक्ट सेन्सिटिव्ह होता, पण साईने तिच्या रोलमुळे ऑडियन्सवर स्ट्रॉंग इम्पॅक्ट क्रिएट केला. साईची खास गोष्ट म्हणजे ती कधी टाईपकास्ट झाली नाही. रोमॅन्टिक रोल्स असो, इमोशनल सीन्स असो, कॉमेडी असो किंवा बोल्ड कॅरेक्टर्स, ती प्रत्येक रोलमध्ये नॅचरली फिट व्हायची. लोकांना ती फक्त ॲक्ट्रेस म्हणून नाही आवडली, तर तिचा बिनधास्त ॲटिट्यूडमुळे ती इन्स्पिरेशन वाटायला लागली. ती नेहमी ओपनली बोलते. लोक काय म्हणतील याचा विचार करून तिने कधी स्वतःला लिमिट नाही केलं. इंडस्ट्रीमध्ये ग्लॅमरस दिसण्यासोबतच टॅलेंट पण इक्वली इम्पॉर्टंट असतं, आणि साईने हे दोन्ही परफेक्टली बॅलन्स केलं. मराठी सिनेमामध्ये स्ट्रॉंग पोझिशन मिळाल्यानंतर तिने बॉलिवूडकडे पण फोकस केलं. हंटर, लव्ह सोनिया, मिमी, इंडिया लॉकडाऊन सारख्या हिंदी प्रोजेक्ट्समध्ये तिने दमदार ॲक्टिंग केली. एस्पेशली मिमीमधला तिचा परफॉर्मन्स ऑडियन्स आणि क्रिटिक्स दोघांना खूप आवडला. तिचा स्क्रीन टाईम कमी असला तरी ती स्क्रीनवर दिसली की अटेन्शन ऑटोमॅटिकली तिच्याकडेच जायचं. बॉलिवूडमध्ये एंट्री मिळणं इझी असतं, पण टिकून राहणं डिफिकल्ट असतं. पण साईने मराठी इंडस्ट्रीमधला एक्सपिरियन्स यूज करून हिंदी इंडस्ट्रीमध्ये पण स्वतःची आयडेंटिटी क्रिएट केली. साईची एक स्पेशल गोष्ट म्हणजे ती रिअल वाटते. सोशल मीडियावर असो, इंटरव्ह्यूजमध्ये असो किंवा पब्लिक अपिअरन्सेसमध्ये असो, ती फेक पर्सनॅलिटी कॅरी करत नाही. ती जशी आहे तशीच लोकांसमोर येते. कधी फनी, कधी इमोशनल, कधी बोल्ड, पण नेहमी रिअल. फॅशनबद्दल बोलायचं झालं तर साईने मराठी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये ग्लॅमरला कम्प्लिटली नवीन लेवलवर घेऊन गेली. ट्रेडिशनल सारी लुक असो, वेस्टर्न आउटफिट्स असो किंवा रेड कार्पेट अपिअरन्सेस असो, ती प्रत्येक लुकमध्ये युनिक दिसते. तिचा फॅशन सेन्स खूप लोक फॉलो करतात. मराठी इंडस्ट्रीमध्ये स्टायलिश आणि मॉडर्न ॲक्ट्रेस म्हणून तिची स्ट्रॉंग इमेज तयार झाली. पण या सगळ्यातपेक्षा इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सक्सेस मिळाल्यानंतर पण तिने स्वतःला चेंज होऊ दिलं नाही. फेम आणि पॉप्युलॅरिटी हँडल करणं सगळ्यांना जमत नाही, पण साई ग्राउंडेड राहिली. तिने हार्डवर्क करणं कधी सोडलं नाही. आज साई ताम्हणकर फक्त एक ॲक्ट्रेस नाही, तर कॉन्फिडन्स, इंडिपेंडन्स आणि फिअरलेस माइंडसेटचा सिम्बल बनली आहे. मराठी सिनेमाला मॉडर्न टच देण्यात तिचा खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. एका सिम्पल मराठी मुलीपासून मराठी सिनेमाची फिअरलेस क्वीन बनण्यापर्यंतचा तिचा जर्नी खरंच इन्स्पायरिंग आहे. तिची स्टोरी आपल्याला एक इम्पॉर्टंट गोष्ट शिकवते. जर स्वतःवर ट्रस्ट असेल, हार्डवर्क करायची तयारी असेल, रिजेक्शनमुळे थांबायचं नसेल आणि लोकांच्या ओपिनियन्सपेक्षा स्वतःच्या ड्रीम्सवर फोकस असेल, तर कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नसते. आणि म्हणूनच साई ताम्हणकर हे नाव आज फक्त मराठी इंडस्ट्रीपुरतं लिमिटेड नाही, तर लाखो लोकांसाठी इन्स्पिरेशन बनलं आहे.